टॉप 8 च्या सामन्यांना आणि त्या थरारला त्या हाय व्होल्टेज मॅचेसला सुरुवात होते. प्रत्येक मॅच आता इथून 6 वर्षी असणारे. पहिला बॉल आणि त्या पहिल्याच बॉलवरती डोराचा दर्रारा पाहिलाय. पहिल्याच बॉलवर आलाय चौकार. पहिला बॉल पडलाय 2:39 30 मिनिटांची अवधी दिली जाईल. त्याच्यावरती काही एक्स्ट्रा नाहीये ना. आता 1 सेकंदही एक्स्ट्रा नाहीये तुम्हाला. 30 मिनिटांची अवधी. जर 30 मिनिटांमध्ये तुम्ही 6 ओव्हर्स फेकल्या तर ठीक, अन्यथा तुम्हाला 2 धावेची पेनल्टी आणि 1 प्लेअर अतिरिक्त सर्कलच्या आतमध्ये तैनात करावा लागेल. पहिल्या बॉलवर चौकार आला आणि त्यानंतर गोलंदाजांनी हलकसं कमबॅक केलेलं आहे. बॉल अगदी थोडीशी पिचिंग पाहिली तर लांब ठेवली. लांब ठेवल्यानंतर बॉलला टर्न करण्याचा प्रयत्न अंगावरती आदळतोय. आणखी एक बॉल अगदी समोरच्या दिशेने टॅप करायचा प्रयत्न राहिला. इथे चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. कालचाही दिवस आपण पाहिलं तर रवी पवारने त्याची पॉवर दाखवत असताना गाजवलाय. डोराची चांगली साथ त्याला मिळते. अरुण उर्फ डोरा आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती अभिषेक आहे. नेक्स्ट बॉल बॅकफुटला जाऊन स्कोअर कॅटचा प्रयत्न केला. अतिरिक्त बाहेरच्या दिशेला पिचिंग. व्हाईट बॉल आहे. प्रत्येक मॅच महत्वाची आहे. इथून तुम्ही या दैदित्यमान सोहळ्याच्या टॉप 4 मध्ये पोहोचाल. केपीएलच्या टॉप 4 मध्ये पोहोचाल. अगदी चर्चा सुरू आहे संपूर्ण कल्याणकरांमध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. अगदी समोरच्या दिशेने खेळल्यात. मिड ऑफ वरती चांगली फिल्डिंग. एकही धाव मिळणार नाहीये. चौकार आला आणि त्यानंतर गोलंदाज अभिषेकने बॅक टू बॅक कमबॅक केलेला आहे. पुढचा बॉल इथे देखील पुन्हा एकदा दिशा अप्रतिम आणि दशा बॉलरची थोडीशी खराब. आणखी एक चौकार. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी समोरच्या दिशेने खेळलेत. हाई बॉल अगदी फुल टॉस बॉल त्याला भिरकावून दिलाय. का कॉर्नर रिजनच्या बाहेर. आणखी एक येतोय. पवारची पॉवर दाखवणारा येतोय. दन दन दन. थँक्यू डीजे, धन्यवाद. हा तुम्ही आमचा स्टँड पाहताय. प्रेक्षकांची गर्दी, त्यांचा तो डान्स पाहताय. ऐकाव तुम्ही स्टँड मधले प्रेक्षक एन्जॉय करतायत. हा माहोल बनतोय आणि हा माहोल ना खऱ्या अर्थाने 50% आहे. फक्त 50% आहे. कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये टॉप 4 जेव्हा आपल्याला मिळतील, सेमीफायनल, फायनल, त्याचबरोबरीने कल्याण नगरी जवळपास अर्धे कल्याण चे जे प्रेक्षक आहेत ना, ज्यांना अंडरआर्म क्रिकेट आवडतं, ते सगळे आज या मैदानावरती गर्दी करतील. आताही अगदी दुपारच्या आपण पाहतोय 2:43 वेळ झाली आणि त्यावेळेसही आमचे तिन्ही स्टँड जवळपास फुल आहेत. या अगदी तुमचं जेवण झाल्यानंतर लंच झाल्यानंतर ना सरळ येऊन मैदानावरती भेट द्या आणि इथेच थांबा. मग चला, सगळ्या प्लेयर्स लोकांना विनंती असणार आहे की आपण कुणी आता व्यासपीठेवरती थांबायचं नाहीये. व्यासपीठेवरती मान्यवरांची आगमन होणार आहे. सगळे प्लेयर्स कुणी आपण व्यासपीठावरती थांबायचं नाहीये. कुणी थांबू नका व्यासपीठावरती. अजय खडसे येतो बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलं षटक. त्या पहिल्या षटकाच्या अखेरीस 14 धावा लागल्या धावफलकावरती. 6 ओव्हरची मॅच आहे. आता इथून थोडंसं आणखी तुम्हाला कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागणार आहे. कॅल्क्युलेशन करून खेळावं लागेल. कधी कुणावरती अटॅक करायचा आहे, कधी कुणाला डिफेन्सिव्ह खेळायचा आहे. पुढचा बॉल इथे देखील ड्राईव्ह करायचा प्रयत्न. बॅटची हलकीची कडा लागत असताना बॉल ट्रॅव्हल होतोय आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. अरुण त्याची साथ देण्यासाठी रवी पवार, टीम R1 जो पुढचा बॉल अगदी हाय आर्म ऍक्शननी अप्रतिम गोलंदाजी करतोय बॉलर. व्हाईट बॉल आलाय. पुढचा बॉल हलक्या हाताने फक्त बॉलला दिशा दाखवली. पुश केलाय बॉलला.
ग्लान्स करत असताना मनगटाच्या साहाय्याने एक मनगटी फटका आपण पाहतोय. सिंगल इथेही मिळणार आहे. त्या सिंगलच्या साहाय्याने धावफलक पुढे धावा लागतायत. 17 धावफलकावरती 2 बॉलचा खेळ झालाय. नेक्स्ट बॉल प्रचंड लेगस्टम्पच्या बाहेरची पिचिंग तिकडनं सरळ निघाला. एक्स्ट्राजला कंट्रोल करावा लागणार आहे. 6 ओव्हरची मॅच आहे. त्या 6 ओव्हरच्या मॅच मध्ये प्रतिस्पर्धी संघ नेहमीच 55-60 करण्याचा प्रयत्न करेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगली फिल्डिंग अजयची फॉलो थ्रू मध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळी यॉर्कर, पण या यॉर्करला सरळ निघून जातोय बॉल. अगदी झटपट फटाफट येतोय चौकार. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये निघालाय आणि हा डोराचा डर्रारा पाहताय. आणखी एक बॉल झटपट फटाफट. बॅक टू बॅक पाहिलेत. पुढचा बॉल यावेळेस हॅलो हॅलो खेळ झालाय 12 बॉलचा. धावा लागल्या 30 धावफलकेवरती. रवी देखील त्या संयमाने खेळतोय बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल इथे देखील पुन्हा एकदा मनगटच्या साहाय्याने सागर येतोय बॉलिंग ट्रॅक वरती आणि रवी देखील त्याचं काम अगदी चोखरित्या पार पाडतोय. सिंगल घेतोय, डबल घेतोय, स्ट्राईक वरती जास्तीत जास्त अरुणला आणण्याचा प्रयत्न करतोय आणि अरुणची बॅट नाहीये. जणू काय असं वाटतं ना अरुणच्या हातामध्ये ती तलवार दिली. त्या तलवारीने प्रत्येक बॉलला अगदी कापण्याचा त्याचा प्रयत्न राहिला. आतापर्यंत सुदृढ बॅटिंग त्याच्या बॅटमधून 4 चौकार आलेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ वरती खेळाडू तैनात आहे, पण त्या रनिंग बिटवीन द विकेट्स वरती देखील थोडंसं काम करणं गरजेचं. सिंगल आली आहे. सिंगल डबलनी ती धावसंख्या आता पुढे जात आहे. अगदी सिंगल डबल 1-2 1-2 या धावा घेतल्या जात आहेत. 2 धावा आतापर्यंत 2 बॉल वरती आल्यात. चांगली पार्टनरशिप बिल्ड होईल. पुढचा बॉल इथे देखील पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणाला बॅटचा फेज ओपन केलाय, पण शॉट फाईन लेग रिजन वरती खूप चांगली फिल्डिंग. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल पर्सेंटेज वाढवणं देखील तेवढंच गरजेचं असणार. टॉप 8 ची ही लढत आहे ना. 6 ओव्हर्सची मॅच आहे आणि त्यातही संघ जेव्हा पेनल्टी दिशी घेऊन खेळत असतो तेव्हा देखील चांगला खेळ करणं गरजेचं. एक चांगला स्ट्रोक स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. सिंगल इथे देखील मिळणार आहे. पुढचा बॉल इथे देखील बॅटची हलकेशी कडा लागत असताना बॉल सरळ निघून जातोय. नशिबाची साथ बहादुराला मिळत असताना आणखी एक चौकार. इथे चेक केलाय. डोराला अगदी ती नशिबाची साथही पाहायला मिळते आपल्याला. धावा लागताय धावफलकावरती 37. नेक्स्ट बॉल पुढे सरसावला. पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला होता, पण बॉलर अगदी लाईन आणि लेंथ थोडीशी त्याची खराब. 38 धावा लागल्या धावफलकावरती.
पुढचा बॉल समोरच खेळण्याचा प्रयत्न राहिला. बॉलरच्या अंगाला हात आदळतोय बॉल की कॅच केली जाते कंप्लीट. दीपकने पकडली आहे कॅच. कॅच ऑफ द मॅच. अप्रतिम कॅच. आशिष खेनी येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल गतीमध्ये परिवर्तन करत असताना इथे देखील पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न रवीचा राहिला. अप्रतिम बॅटिंग करत होता डोरा, पण त्याची विकेट आणि त्या विकेटचाही अंत. खूप चांगली कॅच दीपकने पकडली. अगदी एक रिले कॅच म्हणायला हरकत नाहीये. बॉलरच्या पायाला बॉल आदळला आणि त्यानंतर कॅच कंप्लीट करण्यात आली आहे. रवी च्या विपक्षात आशिष खेनी. एक चांगलं पॅडल पाहायला आपल्याला मिळेल. पहिला बॉल नक्कीच डॉट आला, पण त्यानंतर आता सर डॉट बॉल आहे वाईट आहे. वाईट बॉल आहे. पुढचाही बॉल नेक्स्ट स्टंपच्या प्रचंड बाहेर पिचिंग पाहायला मिळते. आणखी एक वाईट बॉल. अगदी तो दरारा करून बाद झाला, पण त्यानंतर आता रवीलाही एक चांगली बॅटिंग करावी लागणार आहे टीमसाठी. काल त्याची पॉवर आपण पाहिली आहे. पुढचा बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. वेग प्रचंड, पण इथे देखील दिशेवरती नियंत्रण नाहीये. आणखी एक वाईट बॉल आलाय. सातत्याने धाव फलकेवरती वाढ होत चालले. 6 ओव्हरची मॅच आहे. किमान 55, 60, 65 करणं गरजेचं आहे आता. इथे देखील पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन वरती खूप चांगली फिल्डिंग. डॉट बॉल आलाय. वाईट येतात अन्यथा डॉट येतात. पहिला बॉल डॉट, त्यानंतर सलगचे 3 वाईट, त्यानंतर आणखी एक डॉट आलाय. पुढचा बॉल इथे देखील स्विंग अँड मिस. खूप चांगली गोलंदाजी. यॉर्करचा वापर केलाय. आशिष खेनी बॉलिंग ट्रॅक वरती आहे. त्यांनी चुका केल्यात, पण त्यानंतर त्याची भरपाई त्याहून सुदृढ करून दाखवतोय. अर्बन स्पोर्ट्स त्यांच्या विपक्षात जय बजरंग पिसवली. या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये मॅच सुरू आहे. पिसवली संघ अगदी आपण पाहतोय त्यांना तब्बल 7 धावेंच्या पेनल्टीने देखील खेळावं लागणार आहे, पण तरी देखील हार मानून चालणार कसं आहे. केपीएलची मॅच आहे. क्वालिफिकेशन देखील त्यांच्या दाव वरती लागले. आणखी एक आलाय का, तर आणखी एक वाईट बॉल आलेला आहे. वाईटच्या साईने या षटकामध्ये आतापर्यंत 4 रन्स आलेत, पण ते 4ही रन्स वाईटने आलेत. जे लिगल बॉल आहेत ते एवढे चांगले की त्या बॉलवरती बॅटचा स्पर्शही करू देत नाहीये. पुढचा बॉल पुन्हा एकदा आणखी एक चांगला, आणखी एक दर्जेदार बॉल. आशिष खेनी वड बॉल. खूप चांगली गोलंदाजी करतोय. अस्त्र चांगले त्याच्याकडे. चांगला गोलंदाज आहे. अष्टपैलू खेळाडू आहे. नेक्स्ट बॉल आता बॅट वरती आला आणि सरळ गॅप मध्ये निघून जाणार आहे. रवीच्या बॅट मधली दाखवणारी पॉवर. येतोय चौकार. गुडीचे चौकार आलाय. अगदी रवीच्याही बॅट मध्ये एक चांगला स्ट्रोक. आपण पहिल्यात लोअर फुल टॉसचा बॉल होता, त्यावरती आक्रमण केलंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये मारण्याचा प्रयत्न होता. फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग. षटक क्रमांक 4 संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागल्यात धाव फलकावरती. 46 धावा लागल्यात. 46 ऑन द बोर्ड. 4 ओव्हरचा खेळ झाला. 6 ओव्हर फेकण्यासाठी तुम्हाला किमान मिळतील 30 मिनिटं. त्यात ते संपवणं गरजेचं. आतापर्यंत वेळ झाली आहे. पंधरा मिनिटांची अवधी झालेली आहे.
दुपारचं सत्र आहे आणि त्या दुपारच्या सत्रामधले देखील प्रेक्षक पाहायला मिळतात. आई गावदेवी स्टँड पूर्णपणे फुल आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्टँड ही 80% भरलेला आहे. श्री तिसाई स्टँड देखील 50-60% भरलेला आहे जरूर. पण संध्याकाळच्या सत्रामध्ये अगदी सेमीफायनल फायनलच्या वेळेस संपूर्ण कल्याण नगरी इथे पाहायला मिळेल. तेव्हा मात्र तुम्हाला जागा मिळेल याची ग्वाही मी देत नाहीये. 4 ओव्हरचा खेळ झालाय. 46 धावा लागल्या धावफलकावरती. 2 ओव्हरचा खेळ आणखी शिल्लक आहे. चला थोडंसं स्पीड अप करा. जय बजरंग पिसवली इथे देखील पुन्हा एकदा शेवटच्या क्षणाला लेट कट करण्याचा प्रयत्न केला आणि चांगला बॉल डिलिव्हर केला. सिंगल इथे मिळणार आहे. एका धावेच्या साईने धावफलक पुढे. अगदी संयमाने हा खेळ सुरू आहे. त्यासोबतच आक्रमणही पाहिलं आपण. नेक्स्ट बॉल वॉड स्ट्रोक. रवी पवारची पॉवर सिद्ध करणारा अप्रतिम कव्हर ड्राईव्हचा स्ट्रोक आहे. दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतो आपल्याला. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची हलकीशी कडा लागली का? पण इथे झालंय काय? बॉल निघतोय आणि सरळ निघून जाणार आहे. धावा किती मिळतील? 4, 5, 6 किती मिळणार आहेत? 5 धावा इथे मिळतील. त्या 5 धावाच्या साहाय्याने धावफलक पुढे. बॉल निघालाय. आणखी एक चौकार देऊन जातोय. तर तुम्ही सगळेही बघू शकतात ना की स्टंपला बॉल अदळलाय. थ्रो करत असताना अदळल्यानंतर बेल्स पडल्या नाहीयेत आणि त्यानंतरही बॉल चौकारासाठी निघून गेलाय. पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचा प्रयत्न. बॅटची हलकीशी कडा. बॉल जातोय पॉइंट रिजन वरती. सिंगलच मिळणार आहे. त्या सिंगलच्या साहाय्याने धावफलक पुढे. धावा लागल्या धावफलकावरती. 57 धावा लागल्या धावफलकावर. बॉल झाले 4. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. फास्ट क्रिकेट पाहायला मिळते. अंडर दी आर्म क्रिकेट पाहायला मिळते आपल्याला. पुन्हा एकदा ड्राईव्हचा प्रयत्न केला पण हे चातुर्य गोलंदाजाकडे. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. कव्हर रिजन वरती चांगली फिल्डिंग. सिंगल इथेही मिळेल. त्या सिंगलच्या साह्याने 5 ओव्हरचा खेळ तर झालाय. धावा बनल्यात धावफलकावरती. अक्षय आपल्याला अपडेट करतील. धावा बनल्यात 58 धावा बनल्या धावफलकावरती. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बघा आपण क्वालिफिकेशन पर्यंत आलेला आहात. तर सातत्याने तुम्हाला तीच माहिती देणं की आपण जेव्हा टीम मीटिंग कॉल करता, जेव्हा आपण इनिंग ब्रेक मध्ये असता, आपण विकेट वरती कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग कॉल करायची नाहीये. यानंतर तुम्हाला एका इनिंग मध्ये एक वॉर्निंग दिली जाईल आणि त्यानंतर पुन्हा तुम्ही जर टीम मीटिंग खेळपट्टीवरती घेताना आढळलात तर मात्र तुम्हाला पेनलाइज केलं जाणार आहे. मग टीम ती कुठली असू दे, ही सूचना एकदा होईल. त्यानंतर ती सूचना नाही करण्यात येणार आहे. प्रोजेक्टर स्कोर आपण पाहिलात ना तर तो 70 दाखवतोय की 70 बनवू शकतात. पण तो बनवू देणार आहे का? बॉलिंग ट्रॅक वरती रणजित पाहायला मिळतोय. बॅटिंग पॉवर प्ले. रणजित 11 अडवली हा संघ देखील दिवा डोंबिवलीच्या अंडरआर्म क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवणारा एक संघ होता. त्यातीलच एक दाता संघ आपण तो पाहिलात आणि त्यामधीलच एक अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड ज्याची झाली रणजित, तो इथे बॉलिंग ट्रॅक वरती एक चांगला अनुभवी खेळाडू आहे. पण त्याच्यासमोर तो अनुभव आणखी प्रचंड आहे. मग ते क्रिकेट अंडरआर्मचा असू दे, ओव्हरआर्मचा असू दे, रवी पवारनी दरवेळेस त्याची पॉवर सिद्ध केलेली आहे. R1 स्पोर्ट्स या संघाकडून खेळतोय. चला स्पीड अप करा प्लीज. येस, 2च बाहेर असतील. बॅटिंग पॉवर प्ले ज्यामध्ये खऱ्या अर्थाने 3 प्लेयर्स बाहेर असतात. पण इथून टीम जय बजरंग पिसवली संघ ज्यांच्याकडे एक प्लेयर शॉटनी ते खेळतात आणि त्यामुळे त्यांना आता एक कमी खेळाडू सर्कलच्या बाहेर ठेवता येणार आहे. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये बॅटिंग पॉवर प्ले प्रोजेक्टर स्कोर तर आपल्याला 70च्या आकड्यावरती सांगतोय. धावा झाल्या तर 58 धावफलकावरती. 58 ऑन द बोर्ड. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि पाहूयात उर्वरित 6 बॉल वरती धावा किती बनतात. रणजित किती धावा देतोय
तो देखील एक चांगला गोलंदाज, नामवंत गोलंदाज, पण त्याच नावाची छाप सोडणारा रवी पवार देखील एक चांगला बॅटर. पहिलाच बॉल रणजितने केलंय काम तमाम. पहिल्याच बॉल वरती विकेट. कृष्णा येतो बॅटिंगसाठी. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. रणजितने पहिल्याच बॉल वरती अगदी ते सगळं काही अनुभव पणाला लावत असताना चांगला बॉल डिलिव्हर केला. समोरच्या दिशेने खेळण्याचा इथे देखील प्रयत्न. थोडीशी मिस फिल्डिंग, पण एकच मिळणार आहे. सिंगल मिळेल. हार्वर्ड स्पोर्ट्स संघ देखील तेवढंच बलाढ्य आहे. त्या संघाकडे बॉलिंगही तेवढीच चांगली, त्यामुळेच इथून जय बजरंग पिशवली संघाला देखील त्या कमी धावींवरती रोखण्याची आवश्यकता आहे. चांगली फायटिंग मॅच होईल. 59 धावा लागल्या धावफलकावरती. 59 ऑन द बोर्ड. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी थोडंसं रासी डाऊन द ट्रॅक. जागा बनवली, पुढे आले, मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला, पण काय बॉलिंग करतोय रणजित. दर्जेदार गोलंदाजी करतोय या स्लॉक षटकामध्ये. जिथे आपण असंही म्हणत होतो ना 70-75 बनतील की काय, तिथे पहिल्या 3 बॉल वरती महत्वाची विकेट आणि त्यानंतर 2 सिंगल्स. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 60 लागलेत. स्विचिंगचा प्रयत्न केला. हाई बॉल अगदी बॅट आणि बॉलचा काही कनेक्शन झालेला आहे की नाहीये, पंच आपल्यापर्यंत घेऊन येतील. चार बॉल. पुढचा बॉल पंचांनी अगदी नो बॉल केलेला आहे. करार अतिरिक्त स्वरूपाची एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये ऍड होईल. धावा लागतात धावफलकावरती 62. 62 धावा लागल्या धावफलकावरती. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. लास्ट ओव्हर आणि त्यातीलही शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्वीप करण्याचा इथे प्रयत्न केला होता. लेग स्टंपच्या बाहेरची पिचिंग. पहिले 3 ते 4 बॉल रणजितने चांगले हाताळले, पण त्यानंतर आता त्याच्याकडूनही सातत्याने त्या चुका सुरू आहेत. वाईट येत आहेत, एक्स्ट्राज येत आहेत आणि त्यावरती रोख लावणं गरजेचं आहे. पुढचा बॉल समोरच खेळण्याचा प्रयत्न इथे राहिला आणि विकेटचं पतन. सर्वेश हो आणखी एकदा केपीएल मध्ये माणकात स्वरूपाने यावेळेस रणजितचं चातुर्य. आणखी एक विकेट आणि जो शेवटचा बॉल आहे तो आता टाकण्याचीही आवश्यकता नाहीये, कारण बॅटरनी केली एक हाई, गोलंदाजांनी वापरली आहे यावेळी त्याची युक्ती आणि आणखी एक बॅटरला केलंय आउट. वा व्हॉट अ विकेट. दोन्ही टीमचे कॅप्टन्स रिपोर्टिंग करायचे टॉस साठी. टॉस बॉक्स मध्ये मी विनंती करीन सागर सर आपल्याला.
थँक्यू. चला टॉस केला असेल आपण. दोन्ही टीम्स आपण लगेच टॉस साठी या. कॅप्टन्स सारा वॉरियर्स, क्या बात है. सुरेश सरोज यहाँ पर सहारा वॉरियर्स और टीम सिद्धिविनायक स्ट्राइकर्स का एक इंपॉर्टेंट मैच हमारे दोस्त और केपीएल के प्रमुख आयोजक सागर पाउसे चिट्टू, इनके हाथ से एक इंपॉर्टेंट मैच का टॉस यहाँ पर होने वाला है. केपीएल कॉल है. इट्स अ केपीएल. टॉस जिंकला, डिसिजन काय असेल? महत्वाची मॅच आहे. टॉप 4 मध्ये जायचं आहे. कशा प्रकारे तयारी असेल आणि कमीत कमी किती रन्स थांबवण्याचा प्रयत्न कराल? आम्ही त्यांना 50 पर्यंत थांबवायचा प्रयत्न करू. आणि ह्या वर्षी केपीएल कशा प्रकारे एन्जॉय करताय आणि ह्या केपीएल विषयी जरूर ऐकेल. ह्याच वर्षीचं नाही, चिट्टू दादा दरवर्षीच केपीएल ही मोठीच बनवतो. त्याच्या डिसिप्लिन सगळ्या गोष्टी चिट्टू दादाच्या छान असतात. क्या बात है. खूप सारा शुभेच्छा. थैंक यू सो मच सुरेश सरोज. बैटिंग का डिसीजन आ चुका है. कितना टारगेट यहाँ पर माइंड सेट है? वही 50+. और हर साल केपीएल खेलते हैं. इस साल जो अलग रूल्स है, अलग कुछ प्लेयर्स आने वाले हैं, अलग आइकॉन्स है. रूल तो सब अच्छा ही है, सिर्फ जो आइकॉन प्लेयर है वो अपना इतना लंबे से आता खेलने के लिए, तो बाकी लोग भी प्लेयर आना चाहिए टाइम पे और केपीएल अच्छा होगा. सुरेश सरोज, और टर्फ क्रिकेट और मिट्टी का क्रिकेट में क्या लगता है आपको, कौन सा क्रिकेट में खेलने के लिए जो एंजॉयमेंट है? मिट्टी का. क्या बात है. मिट्टी का. ऑल द बेस्ट सुरेश सरोज. एक अच्छा परफॉर्मन्स करते हुए बहुत सालों से नामी है सुरेश सरोज कुडा. थँक्यू सो मच. मित्रांनो, केपीएलचा आता शेवटचा दिवस आहे आणि जशी जशी शेवटच्या टप्प्यामध्ये येते तसं तसं कल्याण प्रीमियर लीगला अजून रंगतदार मजा येते. तुम्ही पण श्री साई स्पोर्ट्सला क्रीडा स्पर्धा लाईव्ह पहा. खूप चांगलं आयोजन असतं दरवर्षी. सागर पाऊस आणि संपूर्ण त्यांची टीम कल्याणमध्ये सर्वांचं स्वागत आहे. थँक्यू, धन्यवाद. त्यामुळे थँक्यू सो मच. थोडासा स्कोर आपण रिवाइज करत आहोत. धावा झाल्या धावफलकावरती 63. त्यावरती 7 धाव्यांची पेनल्टी जी देण्यात आली होती जय बजरंग पिसवली संघाला, ती आता ऍड करण्यात आली आहे. म्हणजे धावा झाल्यात 70 आणि जिंकण्यासाठी लक्ष्य हे भलं मोठं 71 धाव्यांचं असणार आहे. पहा, ही स्पर्धा खऱ्या अर्थाने ना एक आपण पाहतोय काय, तर आपण पाहतोय कल्याण प्रीमियर लीग. खऱ्या अर्थाने एक स्वप्न पाहिलं होतं, कारण सागर पावशे खेळलाय. त्यांनी अगदी महाराष्ट्रामधील सगळ्यात नामवंत स्पर्धा खेळलेल्या आहेत. तर त्यांनी एक स्वप्न पाहिलं होतं की आपल्या खेळाडूंना, आपल्या कल्याण नगरीतील खेळाडूंना आपण एक अशी नामी संधी देऊयात की त्या संधीमध्ये जेव्हा त्यांना असा प्लॅटफॉर्म मिळेल ना, त्यातीलच एखादी खेळाडू अगदी महाराष्ट्रामध्ये तो नाव करेल, तर कल्याणचं नाव करेल, अंडरआर्म क्रिकेटचं नाव करेल. त्यावेळेस मित्रांनो, तुम्हाला काळजी कशाची घ्यायची, तर तुम्हाला त्या रिस्पेक्टची काळजी घ्यायची आहे. तुम्हाला ह्या गोष्टीचीही काळजी घ्यायची आहे की तुम्ही जेव्हा ते वेळ आहे त्या वेळेचं पालन करताय. मोठे मोठे प्लेयर ज्यांना पाहून तुम्ही मोठे झालेत, ज्यांना तुम्ही एका आयकॉन सारखं पाहताय, ते खेळाडू या लीग मध्ये अगदी वेळेवरती उपस्थित राहतात. तर त्याच बरोबरीने तुम्हाला देखील त्या खेळाची, त्या वेळेची, त्या स्पर्धेची आणि त्या आयोजकाची, या सगळ्यांची रिस्पेक्ट करणं मित्रांनो गरजेचं आहे. क्रिकेटचा खेळ तो तुम्हाला नेहमी देत राहील, ट्रॉफीज देईल, पारितोषिक देईल, सगळं काही देत राहील, पण त्याच बरोबरीने त्या खेळाची रिस्पेक्ट करणंही गरजेचं असणार आहे. इथे जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये, जिथे तो खेळ क्रिकेटचा सुरू आहे आणि त्या खेळामध्ये पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार लगावलेत बॅटर अभिषेक केनीनी. आशिष केनी यांनी, आणि जर तिसरा मारला तर अक्षय अय्यर यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. पहिला चौकार जो आपण पहिला स्वीपच्या माध्यमातून, तिसरा येईल का? आणखी एक चांगला स्ट्रोक. बॉल सरळ निघतोय, बॉल चाललाय कसा, तर अगदी बॉल जातोय झटपट, पटापट. आलाय चौकार.
जर विकीनी या षटकामध्ये आशिषची विकेट घेतली तर मात्र अक्षय अय्यर यांच्याकडून त्यांनाही 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. सगळीकडे ते पारितोषिक पाहायला मिळतात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर पॅक बॅटिंग एका लेजंड खेळाडूकडून आपल्याला पाहायला मिळते. आशिष केनी 3 बॉल 3 लगावल्यात. 2000 त्याच्याही खात्यामध्ये आल्यात. पुढचा बॉल पूर्णपणे चेस करण्याचा प्रयत्न आणि हा गोलंदाजावरती टाकलेला दबाव दडपण प्रेशर पाहायला मिळतो. त्यामुळे आला आणखी एक वाईट बॉल. धावसंख्येत वाढ. धावा झाल्या 13 धाव फलकावरती. 3 बॉल वरती 3 आलेत. आता पुन्हा एकदा विकीला कमबॅक करावा लागेल का? करावं तर लागणारच आहे. महत्वाची मॅच आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलला लीफ केलंय आणि प्रचंड बाहेरच्या दिशेला पिचिंग. शॉट थर्ड वरती रहीमभाई स्वतः होते. त्यांनी देखील बॉलला चांगलं अडवलंय, चांगलं बचावलंय आणि इथे अतिरिक्त स्वरूपाची एक्स्ट्राची आणखी एक धाव खात्यावरती ऍड होणार आहे. 6 ओव्हरची मॅच आहे. त्यामध्ये तुम्हाला 71 धावेचा बचाव करायचा आहे. तो बचाव कसा केला जाईल? 33 बॉल आणि 57 धावेची आवश्यकता आहे. आशिष केनी तो आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग करतोय. एक लेजंड खेळाडू आहे. खेळ देखील अगदी लेजंड सारखा करतोय. आणि टीम पिसोलीचा आपण जेव्हाही विचार करतो ना, नेहमीच मग ते क्रिकेट अंडरमचा असू देत, नेहमी तगडा समर्थकांचा सपोर्ट त्यांना असतो. आजही या मैदानावरती आलेले आहेत. प्रत्येक बाउंड्रीवरती टाळ्या येत आहेत, सिंगलवरती टाळ्या येत आहेत. त्याचबरोबर बॉलिंग करत असताना विकेटवरती टाळ्या येत होत्या. पण समोरचा संघ देखील तेवढाच बलाढ्य आहे. R1 या संघाने देखील अनेक वर्ष अधिराज्य केलंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. दर्जेदार फिल्डिंग, वॉड फिल्डिंग, अप्रतिम फिल्डिंग केली जाते. त्या फिल्डिंगची चर्चा ना, दोन्ही दिशेला जे प्रतिस्पर्धी संघ आहेत ते तुल्यबळ फाईट करण्यासाठी जाणले जात आहेत. 15 धावा लागल्या धाव फलकावरती. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ आणखी शिल्लक असणार आहे. स्ट्रायकिंग एंड वरती पहिल्यांदाच आपण जयला पाहतोय. जय कोळी यांना पाहतोय आपण. टॉप 8 ची ही लढत आहे. जिंकलेला संघ अगदी आपल्याला चौथ्या टॉप 4 मध्ये जाताना पाहायला मिळेल. जय स्ट्रायकिंग एंड वरती आहे. इथे देखील हलक्या हाताने बॉलला दिशा दाखवण्याचा प्रयत्न आणि अरुण अगदी थोडासा सास पडत असताना बॉल जर कलेक्ट झाला असता तर मात्र हिट करायला मिळालं असतं. पण जर तरच हे क्रिकेट नाही ना, इथे तुमचा संघर्ष पाहायला जातो, मेहनत पाहिली जाते. ती मेहनत ते संघर्ष सातत्याने करावा लागणार आहे. 16 धावा लागल्या धाव फलकावरती. लास्ट बॉल टू गो, शेवटचा बॉल. पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. अगदी शेवटपर्यंत बॉलला चेस केलाय. येस सर, वाईट बॉल आहे. शेवटचा बॉल. फिल्डिंग सेट केली जाते. बॅटिंग पॉवर प्ले नाही तर आता एक मॅन्डेटरी पॉवर प्ले सुरू आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्वीप करायचा. इथे प्रयत्न राहिला. बॅट आणि बॉलचं काही कनेक्शन नाहीये. फेकी होते आणि फेकी केली जाते. तोपर्यंत अगदी धावत पळत लेग बाय स्वरूपाची धाव आणि सिंगल मिळणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या वाजवी खेळानंतर धावा लागतात 18 धाव फलकावरती. 30 बॉल जिंकण्यासाठी 53 धावांची आवश्यकता आहे. यस डीजे. हॅलो, किरण शिंदे आणि करण सोडा हे इकडे या कॉमेंट्री बॉक्स कडे. किरण शिंदे आणि करण सोडा. किरण शिंदे, करण सोडा, इकडे या दोघांनी. नाही, मॅच नाही फिक्सिंग केली रे, आमचे हेल घेतले. कृष्णा येतो बॉलिंग ट्रॅक वरती.
हो वॉट स्ट्रोक, अप्रतिम दर्जेदार स्ट्रोक. व आशिष बॉल गेलाय मैदानाच्या बाहेर आणि जर कल्याणकर साथ देतील तर बॉल गेलाय कसा अगदी झट पट पटापट आलाय चौकार. आता यानंतर उरलेल्या 60 सेकंदांमध्ये म्हणजे 1 मिनिटाची अवधी आहे आणि त्या 1 मिनिटाच्या अवधीमध्ये जर आमच्या व्यासपीठावरती एकही खेळाडू टी शर्ट ट्रॅक पॅन्ट घालून बसलेला दिसला तर त्या टीमला पेनल्टी देण्यात येणार आहे. 1 मिनिटाची अवधी आहे. काय बॅटिंग चालू आहे आशिष केनी. पुन्हा एकदा फटका फसलाय. कॅच, विकेटचं बटन, मॅचची गोल्डन विकेट. कमबॅक केला जाईल कारण कल्याण प्रीमियर लीग सगळे संघ दादा आहेत. इथे R1 स्पोर्ट्सचा केलेला कमबॅक, कृष्णाचा कमबॅक, विकेटचं बटन. अप्रतिम कव्हर ड्राईव्हचा स्ट्रोक पाहिलात आणि त्यानंतर कृष्णानेही कमबॅक केलाय. 28 बॉल आणि 49, 49 धावेची आवश्यकता आहे. पुढचा बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न राहिला. इथे खेळाडू तैनात आहे. थोडासा अगदी शेवटच्या क्षणाला त्याला थांबावं लागलं कारण तो सुरुवातीला बॅटच्या फेज वरती गेला. टप्पा पडल्यानंतर बॉल देखील अगदी गिरक्या खात 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 त्याच्यापर्यंत आलाय. सिंगल आली आहे. जोपर्यंत आशिष केने बॅटिंग करत होते असं वाटत होतं 70 धावेचं लक्ष खूप छोटं आहे पण आता इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे टीमला. नेक्स्ट बॉल पुढे सरसवला. नासिक डाऊन द ट्रॅक म्हटलं होतं कमबॅक होईल, कमबॅक करून दिलाय. R1 स्पोर्ट्स हा संघ अगदी मागे बॅकफुटला जाणाऱ्यातला नाहीये, पुढून लढणाऱ्यातला आहे, लढव्या वृत्तीचा आहे. ती लढाई होणार, लढाई केली जाते. येस डीजे. नवीन बॅटर अजय येतोय. अजय खडसे येतोय. अजयलाही आता चांगला संयम दाखवण्याची आवश्यकता. इथून प्रत्येक ओव्हर मध्ये किमान एखाद दुसरी बाउंड्री त्याचबरोबर सिंगल डबल यावरती कॉन्सन्ट्रेट करावं लागणार आहे. 26 बॉल. इथे आपण पाहतोय लक्ष्मच्या सरळ बाहेर निघून जातोय. त्या अँगलनी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. व्हाईट बॉल आलाय. चोवीस लागलेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये असणार आहे आणि आणखी एक बॅटर बॉक्स आउट स्वरूपाने एलिव्हेशनला. अंडरआर्म क्रिकेट मध्ये नाहीये जागा. आणखी एक विकेट जाते.
थँक्यू डीजे. पंचवीस बॉल जिंकण्यासाठी 47 धावेची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल ड्राईव्हचा प्रयत्न, आणखी एक. वा, कृष्णासाठी देखील टाळ्या आणि टाळ्या झालंच पाहिजेत. काय गोलंदाजी केली आहे कृष्णाने या मॅच मध्ये, पूर्णपणे कमबॅक करून दिलाय R1 स्पोर्ट्सच्या टीमला. यस डीजे. खऱ्या अर्थाने कमबॅक करून दिलाय. जिथे त्या पहिल्या षटकामध्ये 18 आले असं वाटतं या 70 धावेचं लक्ष छोटं आहे की काय, पण त्यानंतर कृष्ण आला, त्यांनी गोलंदाजी केलेली, फक्त बॉलिंग केली नाहीये. तर त्या षटकामध्ये 4 विकेटही घेतलेल्या आहेत आणि फक्त 6 धावा दिलेल्या आहेत. आणि पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती विक्की पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये आशिष खेरेनी खूप चांगली बॅटिंग केली होती. त्यानंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा विकीला आमंत्रित करण्यात येत आहे. रहीमभाई देखील मेहनत करतायत ना संघाला पुरस्कृत करणं, आणि त्याचबरोबरीने स्वतः मैदानाच्या आतमध्ये घाम गाळणं, हे खूप कमी पुरस्कर्त्यांना आपण पाहतोय. त्यातीलच एक पुरस्कर्ते म्हणजेच रहीमभाई. आणि त्याचबरोबरीने क्रिकेट कधीच नाही पाहत ना की तुमची वय काय आहे, त्याचबरोबरीने तुम्हाला किती अडचणी येत आहेत. क्रिकेट फक्त तुमची टेम्परामेंट पाहते आणि क्रिकेट तुमची कमिटमेंट पाहत आहे. पुढचा बॉल इथे देखील पुन्हा एकदा स्वीप केलाय, अप्रतिम केलाय, दन 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 करत केलाय, आलाय चौकार. चौकार आला, त्या चौकाराच्या साईने धावफलक आता पुढे. रणजित जोपर्यंत आहे, रणजितकडे ती माथाभर ताकद आणि त्याचा चांगला खेळ आम्ही पाहिलेला आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी यॉर्करचा वापर केला होता, पुढे खेळण्याचा, समोर खेळण्याचा प्रयत्न राहिला. बॅटची हलकीशी कडा लागते, डॉट बॉल आला. पर्सेंटेज क्रिकेट खेळावं लागेल, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागणार आहे. पुढचा बॉल, बॅटची हलकीशी कडा इथे लागते का? येस, बॅटची हलकीशी कडा लागते. आणखी एक विकेट. R1 स्पोर्ट्सचा हा कमबॅक. रणजित पण आता बॅक टू द डगआउट. हे पहा, त्यांच्याबद्दल आम्ही नुकतंच कौतुक करत होतं. रहीमभाई तुमच्या स्क्रीनवरती पाहायला मिळतात, अनेक वर्षापासून या संघाला पुरस्कृत करतायत R1 स्पोर्ट्स, आणि त्याचबरोबरीने आज स्वतः मैदानाच्या आतमध्ये तो घामही गाळतायत, परिश्रमही करतात, कारण त्यांनाही हवंय ना. त्यांनाही काय हवंय तर कल्याण प्रीमियर लीग, ती ट्रॉफी R1 स्पोर्ट्सच्या नावावरती लागणं, हे त्यांच्या मनातही कुठेतरी स्वप्न आहेच. तर आणि खूप चांगला सपोर्ट असतो. सागर यांना देखील पुरस्कृत करत असतात आणि त्याचबरोबरीने तेवढं बॅकही करत असतात आणि एक आधारासारखे, एक आधारस्तंभासारखे नेहमी चिट्टूच्या पाठीशी उभे असतात. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉल फरार होतोय, आणखी एक येतोय, नशिबाचा येतोय, आलाय चौकार.
सर्वेश येते बॉलिंग ट्रॅक वरती. 18 बॉल 38 ची आवश्यकता आहे. पुढचा बॉल अगदी पुढात येण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉलचा काही संपर्क झालाय का, तर अंपायर सांगतात नाही झालाय. सिंगल मिळेल, पण ती देखील लेग बाय स्वरूपाने मिळणार आहे. आपण अरुणचंही कौतुक करत होतो ना, बॅटिंग करत असताना 11 बॉलवरती 23 धावा त्यांनी केल्यात आणि त्यानंतर फिल्डिंग मध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन चांगलं राहिलंय. 2 स्टंपिंग केल्यात, 1 कॅचही त्याने अप्रतिम पकडली आहे आणि संघाला लीडही तेवढाच चांगला करतोय. दगदग वाढली आहे मॅच मध्ये. 17 बॉल 37 धावेची आवश्यकता आहे. इथे स्विचिटचा प्रयत्न केला होता, अगदी शेवटच्या क्षणाला बॅटचा फेज ओपन केला, पण गोलंदाजांनी ही केली आहे चूक. आणखी एक एक्स्ट्रा आली आहे. संपूर्ण पिसवलीकरही पाहतायत. सगळ्यांचं लक्ष लागून आहे, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे या स्पर्धेवरती. कल्याण प्रीमियर लीग. व्हाईट बॉल आला, एक्स्ट्राची धाव ऍड झाली. पुढचाही बॉल यावेळेस ऑफ स्टंपच्या प्रचंड बाहेर, रिटर्न क्रीजच्याही बाहेर बॉल. टप्पा पडल्यानंतर आपण जर ऍक्शन रिप्ले पाहिलात ना, तर यावेळेस लेग स्पिन करण्याचा प्रयत्न केला, पण बॉलची पिचिंग ऑफ स्टंपच्या बाहेर. आणखी एक व्हाईट बॉल. या चुका करणं टाळावं लागणार आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, अगदी योग्य त्या दिशेला बॉल आलाय आणि नंतर देखील चांगला बॅकअप करण्यात येत आहे. एक आणखी चोरटी एक धाव, एका धावच्या साहाय्याने धावफलक पुढे. हो, यावेळेस पुन्हा एकदा यॉर्करचा वापर केला गोलंदाजांनी. चांगला कमबॅक करतोय. बॉल सरळ जाऊन पायाला आदळतोय. आणखी एक डाव मिळते, ती देखील लेग बाय स्वरूपाने मिळते. जे बॉल चांगले हाताळतोय त्यावरती फक्त पायाला बॉल आदळत असतात, बॅटला बॉल लागत नाहीये. हो, आणखी एक पुन्हा एकदा फ्लिक ऑफ द रिस्ट. स्क्वेअर लेग वरती खेळाडू तैनात. एकच धाव इथे मिळणार आहे. या षटकामध्ये आपण पाहिलं ना, तर या सिंगलच्या साहाय्याने धावफलक पुढे जात आहे. धावा लागल्या धावफलकावरती 39 झालेत. दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे या षटकामध्ये. 39 धावा लागल्यात. 14-32 समीकरण आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न राहिलाय. चांगली बॉलिंग अप्रतिम गोलंदाजी केली जाते. 1 to go. शेवटचा बॉल आता शिल्लक असेल. तेरा बॉल आणि 32 धावेची आवश्यकता आहे. मॅच ऑन, क्लोज मॅच आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. धावची शक्यता, गाडी एका जुळावरती असणार आहे, पण इथे काही होत नाहीये. विकेट नाही मिळणार आहे. षटक क्रमांक 4 संपलंय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागल्यात 39. 12 बॉल जिंकण्यासाठी 32 धावेची आवश्यकता आहे. बॅटिंग पॉवर प्लेचा वापर करण्यात येतोय. 12 बॉल आणि 32 धावेची आवश्यकता आहे. जर मात्र या षटकामध्ये 15 ते 20 धावा आल्या तर मजा येईल मॅचला. 12 बॉल जिंकण्यासाठी अगदी आपण पाहतोय तर 32 धावेंची आवश्यकता आहे. 12-32. बारा बॉल 32. चला थोडं स्पीड अप करा. पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क झालेला नाहीये. फेकी होत आहे आणि ती देखील अगदी सरळ जाऊन बॉलरच्या हातामध्ये. सिंगल मिळणार आहे.
सर 22 आहे की बॅटला लागलाय? 22 आहे ना सर. आमच्यापर्यंत डिसिजन येऊ द्या. 11 बॉल 31. अकरा बॉल आणि जिंकण्यासाठी 31 धावेची आवश्यकता आहे. 11-31. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. इथे बॅटरच्याच बॅटला बॉल आदळतोय, सरळ राहतोय मैदानाच्या आतमध्ये. या बॉलवरती चौकार येणं गरजेचं होतं, तसं होत नाहीये. आणखी एक फक्त सिंगल आली आहे. 10 बॉल 30 धावेची आवश्यकता आहे. थोडासा एकतर्फी मुकाबला पाहायला आता आपल्याला मिळतोय, पण इथूनही कमबॅक होऊ शकतो. बॅटिंग पॉवर प्ले सुरू आहे. हो, स्क्वेअर कटचा प्रयत्न. पॉइंट वरती खेळाडू तैनात निघालाय. डोरा आणखी एक विकेट. आणखी एका विकेटचं पतन. बॅटर बॅक टू द डगआउट. बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. अप्रतिम गोलंदाजी. काय बॉलिंग करतोय कृष्णा. वॉट अ बॉल. काय गोलंदाजी करतोय. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे 4 बॉल मध्ये. याही वेळेस त्यांनी विकेटही घेतली आहे. धावा फक्त 2 दिलेल्या आहेत. ग्रेट बॉलिंग. पुढचा बॉल समोर आला. स्ट्रेट डाऊन द ट्रॅक येण्याचा प्रयत्न आणि इथे पंचांकडे अपील केली जात आहे. नॉट आउट. बॅटर सेफ असेल. फक्त सिंगल मिळेल आणि शेवटचा बॉल आता मैदानाच्या आतमध्ये. 7 बॉल आणि जिंकण्यासाठी 29 धावेची आवश्यकता आहे. 29 धावेची आवश्यकता. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. काय बॉलिंग केली आहे कृष्णारी. या एकमात्र गोलंदाज ज्यांनी मॅच मध्येही आणलं, मॅच मध्ये आणल्यानंतर विकेट्सही घेतला आणि इकॉनॉमिकल गोलंदाजीही केलेली आहे. 7 बॉल 29. कठीण आहे इथून सामना जिंकणं. इथे स्कूप करण्याचा प्रयत्न राहिलाय. आणखी एक डॉट बॉल. पण मित्रांनो, जर कृष्णाची गोलंदाजी आवडली असेल तर मात्र टाळ्या व्हायला हरकत नाहीये. अप्रतिम गोलंदाज. डावखुऱ्या हाताचा केपीएलचा एक सर्वात उत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक गोलंदाज तुम्हाला कृष्णा पाहायला मिळत होता बॉलिंग ट्रॅक वरती. वेल बॉल कृष्णा. बॉबी यांच्याकडून श्री बॉलिंग ट्रॅक वरती आले. त्यांना हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. प्रेक्षणीय सामना. ज्यांनी नेहमी आम्हाला नेहमी पाठिंबा देणारे आणि त्यासोबतच जाऊयात आता आपण. पहिलाच बॉल वाईड आलाय. एक प्रेक्षणीय सामना, एक प्रेक्षणीय लढत देखील तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. अगदी संध्याकाळी 6 वाजेनंतर त्याचं वेळापत्रकही तुमच्या समोर घेऊन येणार आहोत. आम्ही 2 पोलीस दलातील कार्यरत असलेले आणि नेहमी आमच्या पाठीशी अगदी त्या आधारासारखे, एका स्तंभासारखे, आधारस्तंभासारखे फक्त आमची नाही तर संपूर्ण कल्याणची, संपूर्ण महाराष्ट्राची एकवटता आणि त्या एकनिष्ठेला नेहमी सुदृढ चांगली ठेवण्यामागे मोठं कारण आहे म्हणजे आमचं पोलीस दल. आणि त्यातीलच 2 पोलीस स्टेशन म्हणजेच मानपाडा पोलीस स्टेशन आणि कोळशेवाडी पोलीस स्टेशन, या दोन्ही स्टेशन मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची आपल्याला मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. एक प्रेक्षणीय लढत ती असेल. बॅटची हलकीशी कडा, बॉल हवेत आणि सिंगल इथे मिळाली आहे. त्या सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे. प्रेक्षकांचाही जल्लोष पाहायला मिळते. पुढे सरसावला. अगदी प्रेक्षकांनाही हवंय ना की शेवट नक्कीच थोडासा गोड हवा आपल्या एक चांगल्या
खेळाडूकडून आपल्या मित्राकडून एखादी त्यांना बाउंड्री पाहायची आहे. वाईट बॉल. मॅच आणि अगदी एकतर्फी सामना पाहायला मिळतो आपल्याला. पुढचा बॉल, बॅटची हलकीशी कडा, बॉल निघतोय आणि सिंगलच मिळणार आहे. टॉप 8 ची ही लढत होती. 6 ओव्हरची मॅच. बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. टॅप केल्या बॉलला, सिंगल मिळेल. फक्त आता आपण पाहतोय शेवटचा बॉल आहे. त्या शेवटच्या बॉलवरती देखील एखादी चौकार मिळेल का पाहायला आपल्याला. चांगला स्ट्रोक आणि नाही. गुड फिल्डिंग. जोरदार टाळ्या. रहीमभाई यांच्यासाठी त्या टाळ्या झाल्या पाहिजेत. संघर्ष करावा लागतो, आजही करावा लागतो, नेहमी करावा लागतो. कारण क्रिकेट तो संघर्ष मागतो, ते टेम्परामेंट मागतो, ते स्किल्स मागतो. वा रहीमभाई, गुड फिल्डिंग. सामना फिनिश. मॅच जिंकली आहे टीम R1 स्पोर्ट्स या संघाने.